ह्रीं योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, जे सुख आसनी शयनी, हरि सुख फावले रे, हरि सुख फावले रे। गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सकळा, हरि सुख फावले रे, हरि सुख फावले रे। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालांकन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया ज्ञानेश्वरा करुणाकरा दया ध्याने, जे सुख आसनी शयनी, हरि सुख फावले रे, हरि सुख फावले रे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांची शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा हा 4 चरणाचा सुंदर अशा प्रकारचा किंवा 3.5 चरणाचा सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू। हे जे पंखा आहे ना, याचा आवाज यायला याच्यामध्ये बंद करा, फार मागं ठेवा नाही तर बंद करा ते। विठ्ठला 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 त्याचा स्वर सुद्धा मिसळते याच्यामध्ये। लांब ठेवून तिकडे विठ्ठला 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा श्रीहरींच्या कृपेने, त्याचप्रमाणे ग्रामदैवत भगवान हनुमंतरायांच्या कृपेने, श्री संत सावता महाराजांच्या कृपेने आपल्या इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ साजरा झालेला आहे। अशा या उत्सवाची आज सांगता आहे। सांगता प्रीत्यर्थ काल्याच्या कीर्तनाची सेवा ही फार थोड्या वेळेमध्ये मी करणार आहे। थोड्या वेळेमध्ये तब्येतच ठीक नसल्यामुळं करायचीच नव्हती, म्हणून मला थोडंसं करावं। थोडक्यामध्ये म्हणजे अगदी अल्प वेळेमध्ये आपण ही कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
सुखासाठी धडपडत असतो आणि त्याला सुख मिळतही असतं. सुखासाठी धडपड केली म्हणजे त्याला सुख मिळालंच नाही असं मात्र नाही. फक्त एवढंच आहे, कोणाला कमी कोणाला जास्त, पण सुख मात्र सगळ्यांना मिळतं. आणि जास्त मिळतं म्हणजे फार जास्त मिळतच नाही, नाही का. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता वढी, हे ठरलेलं प्रमाण आहे. थोडंसं सुख मिळतं आणि भरपूर दुःख मिळतं. भरपूर दुःख, जे नको आहे ते पोटभर मिळतं आणि जे हवं आहे ते थोडंसं मिळतं चुटपुट थोडक्यामध्ये, नाही का. मग अशा प्रकारचं जे सुख आहे त्या सुखाची सगळ्यांना लालसा आहे आणि पोटभर सुख मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण त्या पोटभर सुखाची अपेक्षा असूनसुद्धा आपल्याला पोटभर सुख मिळत नाही हे निश्चित आहे. कोणालाच मिळत नाही. गरिबालाही मिळत नाही, श्रीमंतालाही मिळत नाही, राजालाही मिळत नाही, प्रजेलाही मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. महाराजालाही मिळत नाही, पोतराजालाही मिळत नाही, कोणालाच नाही. सगळेजण त्या सुखासाठी लाचावलेले असतात, परंतु ते सुख मात्र सर्वांना मिळत नाही. ते सुख कोणाला मिळतं? ज्यांनी चित्त एकाग्र करून भगवंताच्या चरणी लावलं त्यांना मात्र त्या सुखाची प्राप्ती होऊ शकते. असं सुख मात्र त्यांना प्राप्त होतं आणि ते सुख अद्वितीय सुख असतं. अशा सुखाची प्राप्ती म्हणजे एक निर्दोष सुखाची प्राप्ती. आपल्याला जे सुख मिळतं ना त्या सुखामध्ये दोष आहे. तो आपल्याला सुख मिळतं पण त्याच्यामध्ये दोष आहेत. अल्पता, अनित्यता, सविरोधता, सातिशयता, हे 4 प्रकारचे दोष आहेत. अल्पता म्हणजे आपल्याला जे सुख मिळतं ते थोडंसं असतं, थोडंसं. आता सांगितल्याप्रमाणे सुख पाहता जवा पाडे, थोडंसं असतं. आणि दुसरं म्हणजे अनित्य असतं, म्हणजे राहत नाही, टिकत नाही, टिकाऊ नसतं ते. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख येतात पण टिकत नसतात ना. अण्णा, तुम्हाला तुमचं लग्न आवडतं? आठवते? लग्न आठवते का? वा वा. तेव्हाच तुमचे तर 5-5 दिवसाचे असते, नाही का. किती दिवसाचे? 5 दिवसाचं होतं का? किती दिवसाचं? 3 दिवसाचं नाही. लग्न किती दिवसाचं होतं पहिलं? 2-3 दिवसाचं, 3 दिवसाचं. हां, काय थाट असायचं नाही का त्यावेळेस. किती आनंद असेल नाही का. तुम्ही संडासला जरी चालले तरी बँड वाजित नेत होते, आहे की नाही. नेत होते की नाही. काय आनंद, वा वा, काय सुख, नाही का ते. आता नाही ते, नाही का. आता नाही वाटतं, नाही का. तुमचं काही थाट नाही झाला तसा. काय निवृत्ती महाराज, नाही का. तुमचं नाही थाट झाला. यांचा थाट म्हणजे संडासला झालं तरी बैलगाडीमध्ये बसून बँड वाजवीत, नाही का. पुन्हा सोबत करंजा लाडू खायला फार थाट असायचा, नाही का. म्हणजे लग्न फार मोठं असायचं, 3-3, 4-4. पण गेलं ना ते सुख होतं, पण सुख संपलं की नाही. त्याला अनित्य म्हणायचं, नाही का. म्हणजे सुख संपलं, राहिलं नाही ते. बरेचसे सुख जीवनामध्ये येतात आणि लगेच तात्काळ नाहीसेसुद्धा होतात. असं आलं आलं सुख म्हणेपर्यंत गेलं गेलं असं होऊन जाते, नाही का. आलं आलं म्हणता म्हणता सुख गेलं 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 असं लगेच होऊन जातं. अशा प्रकारचं सुख अनित्यही आहे. आपल्याला जे सुख मिळतं त्यात दोन झाले. 2 दोष झाले. एक तर अनित्य आणि दुसरं अल्प. तिसरं आहे सविरोध, त्याला विरोध असतो. आपल्याला जे सुख मिळतं त्या सुखाला विरोध आहे, विरोध आहे. काय गोड वाजविला वा मृदंग, कोणी? सुदर्शन महाराजांनी. वा वा, काय छान मृदंग वाजविला. मी असं म्हणूच लागलो तेवढ्यात मला, काय वाजविला. गेलं का झालं त्या सुखाला. तुम्हाला सुख झालं होतं, महाराजांनी आपली पाठ थोपटली म्हणून तुम्हाला सुख झालं होतं, पण दुसऱ्यानं हटकून टाकला मिठाचा खडा. काय वाजविला, नाही का. काय म्हणते कोण अष्टक मला माहीत नाही, पण समजा त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायला बरं का. तसं म्हणत नाही कोणी, पण समजा म्हणलं तसं गेलं का नाही, झाला त्याला विरोध. म्हणजे सुख झालं होतं त्या सुखाला विरोध आहे, नाही का. म्हणजे सविरोधता सुखाची आहे आणि सातिशयता आहे, हा दोष आहे. सातिशय म्हणजे आपल्याला जे सुख मिळतं त्या सुखापेक्षा कोणाचं तरी सुख जास्त असतं. आपल्याला जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा कोणाचं तरी सुख जास्त असतं. ते सुख पाहिलं की आपल्या सुखाची मजा किरकिरा होऊन जाते. आपलं सुख आपल्याला सुखच वाटत नाही, नाही का. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर वाटतं का बरं. ज्याला सायकल आहे त्याला सुख आहे की नाही सांगा ना. पायी चालणाऱ्यापेक्षा कसं पटकन पायंडल मारले की पुढे निघून जातो तो, आहे की नाही. सुख आहे ना. परंतु मोटरसायकलवाला त्याच्या पुढून गेला की मग त्याला वाटतं अरे काय नाही, पायंडल मारीत बसवा लागेल. त्यानं पावर नुसतं एक्सलेटर फिरवलं आणि गेलं पुढं निघून, नाही का. बुरुकून निघून गेलं, धूळ उडीत माझ्या अंगावर, नाही का. गेला काय चांगलं, नाही का. मोटरसायकलवालाही चालला होता, पण तेवढ्यामध्ये पाऊस पडू लागला आणि चांगले पावसाचे थेंब पडू लागले. कुठं निवारा नव्हता म्हणून चालायला तसं तर असे खडे मारल्यासारखे दगड मारल्यासारखे लागू लागले पावसाचे थेंब. आणि तेवढ्यामध्ये कारमध्ये बसलेला माणूस चालला होता. काय मजा आहे म्हणला. थेंब लागत नाहीत, काय नाहीत, फटके बसत नाहीत, भिजायचं नाही, काय नाही, काय चांगलं सांगा. याला म्हणायचं सातिशयता आहे. त्याला सुख मोटरसायकलचं सुख आहे पण कारचं नाही. कारचं आहे
पण विमानाचं नाही. विमानाचं आहे पण त्याच्यापेक्षा मोठ्या विमानाचं नाही. काय काय नाही का, सुखाला असंच आहे नाही का, असं अतिशय म्हणत असतात. म्हणून आपल्याला जे सुख मिळतं ते सुख असून सुद्धा नसल्यासारखं वाटतं. असं जे सुख आहे, जे नित्य सुख आहे, जे आपल्याला दोषरहित सुख आहे, ज्याच्यामध्ये अनित्यता नसावी, ज्याच्यामध्ये अल्पता नसावी, ज्याच्यामध्ये सविरोधता नसावी, सातिशयता नसावी, अशा प्रकारचं जर सुख कुठं मिळत असेल तर ते योग्यांना मिळतं बुवा म्हटले नाही का. भगवान ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं, योग्यांना, मुनिजनांना ते ध्यानामध्ये मिळतं नाही का. जे योगी असतात ते योगी त्या सुखाला प्राप्त करून घेतात. योगी या मुनिजना, पण ते कशामध्ये मिळतं? ध्यानामध्ये ते सुख मिळतं नाही का. योगिया मुनिजना ध्यानी, जे सुख योग्यांना मुनिजनांना ध्यानामध्ये मिळतं ते नाही का आसनी शयनी गोकुळच्या लोकांना मिळतं नाही का. असं ते सुख नाही का, ज्या सुखाला अंत नाही, पार नाही, ज्या सुखाचं मोजमाप नाही, ज्या सुखापेक्षा जगात श्रेष्ठ सुख असू शकत नाही, अशा प्रकारचं जे सुख आहे ते योग्यांना मिळतं. ते योगिया मुनिजना ध्यानी, जे सुख आसनी शयनी, पण योग्यांना त्यासाठी कष्ट करावे लागतात. हो, फार कष्ट करावे लागतात. चित्तवृत्ती निरोधा हा असं सांगितलेलं आहे. योग म्हणजे काय? मनाचा निग्रह करणे, मनाला सावरणे, मनाला आवरून एका ठिकाणी बांधून ठेवणे म्हणजे मनाचा निग्रह. मनाला बांधून ठेवायचं आहे. बाकी गोष्टीला बांधता येतं हो, पण मनाला नाही बांधता येत नाही का. मला बांधून दाखवा बरं मन जरा नाही का, जमते का? ते नाही बांधता येत नाही का. मनाला बांधणं हे योग्यांनीच बांधावं नाही का, मुनी लोकांनीच बांधावं नाही का. पण एवढं मन बांधणं अवघड असताना, म्हणून तर सांगतात ना, योगाची या वाटा जे रिगालेगा सुभटा, तर या दुःखाचाची शेल वाटा भागा आला. ते योगाच्या वाटेला गेले त्यांना दुःखच भोगावं लागतं जास्त, दुःख जास्त कमी सुख मिळतं असं योगाच्या वाटेचं सांगितलं. म्हणून योग जे आहे ते योग सहसा साध्य होत नाही. मन एकदम स्थिर होईल आणि ते भगवंताच्या चरणी लागेल असं मात्र कधीच होणं शक्य नाही. त्यासाठी महत् प्रयास करावे लागतात, फार मोठे प्रयत्न करावे लागतात. अशा प्रयत्नानं जे मुनिजनांना, योग्यांना ध्यानामध्ये जे सुख प्राप्त झालं ते सुख गोकुळातल्या गोपिकांना, गोपाळांना, गायींना, गुरांना, सगळ्यांना कुठं झालं? आसनी शयनी, बसले असताना, झोपले असताना, चालत असताना, बोलत असताना त्या सुखाचा लाभ त्यांना झाला. काय सुंदर नाही का. तप नाही केलं, जप नाही केलं, केलिया वाचूनी जपतपे, गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. म्हणून योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. आणि हे हरिसुख मिळवण्यासाठी आपला नरदेहा जन्माला आलो. आपण जे नरदेहात आलो ना, तर हरिसुख मिळवण्यासाठी जन्माला आलो. आपल्याला बाकीचे सुख खूप मिळाले, पशुपक्षी असताना सुद्धा बाकीचे सुख मिळाले. आहार निद्रा भयमैथुन आदी जे सुख आहेत हे सगळे बाकीच्या शरीरात सुद्धा मिळाले. फक्त हरिसुख नाही मिळालं, हरिसुख. आणि ते हरिसुख मिळालं पाहिजे. आणि ते हरिसुख सहज मिळालं. कुणाला मिळालं? गोकुळातल्या लोकांना. म्हणून सांगतात हरिसुख फावले रे. सहज मिळालं म्हणजे फावले असं म्हणतात नाही का. प्रयत्न करून नाही, सहज नाही का, सहज सहजासहजी प्राप्त व्हावं. मृदंग न वाजूनही समजा पाकिट मिळाले की म्हणा फावलं नाही का. आणि मृदंग वाजूनही नाही मिळाले की गेलं गाड्या कामातून नाही का. मृदंग वाजूनही पाकिट नाही मिळालं काय, मला विसरलेच नाही का. असं होऊ नये नाही का, असं होऊ नये, पण होते कधी कधी नाही का. म्हणजे न वाजवणारा त्याला मिळालं, हरिसुख फावले, त्याला पाकिट सुख पावले नाही का, फावले त्याला, बाकीच्याला नाही फावलं नाही का. तर मग सांगायचं तात्पर्य अनायास मिळालं म्हणजे फावले नाही का. अनायास, काही कष्ट न करता, विनायास, विना कष्टाचं जर सहजासहजी मिळालं तर हरिसुख फावले रे. आणि खरंच किती कष्ट करावे लागतात भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या सुखाच्या प्राप्तीसाठी. आणि एवढे कष्ट करण्याऐवजी गोकुळात जन्म घेतला फक्त त्या लोकांनी, त्या गोपिकांनी, त्या गोपाळांनी, सगळ्यांनी गोकुळात जन्म घेतला. एवढ्यासाठी त्यांना हरिसुखाची प्राप्ती झाली. म्हणून सांगतात हरिसुख पावले रे. कुणाकुणाला मिळालं होते हरिसुख? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या,
गोकुळीच्या गवळीया गवळ्यांना मिळालं. आणि गवळी काही चांगली होते म्हणतात. गवळी यांचे ताक पेरे कोण पोरे चांगली त्या गवळीया हरिसुख फावले रे, नाही का, हरिसुख प्राप्त झाला. आणि गोपी गोधना सकळा गोपींना सुद्धा प्राप्त झालं. गोपी स्त्रिया असताना सुद्धा स्त्रियांनी कुठं साधना केली बिचारी, कुठं गेलं तपश्चर्या करायला, कुठं गेल्या नाही, तप करायला गेल्या नाहीत, काही नाहीत, पण हरिसुखाची प्राप्ती झाली. किती भाग्यवान गोपिका आहेत. त्या गोपिकांना परमात्म सुखाची प्राप्ती झाली. बरं, हे पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांना झालं. बाकीच्या कोणाला मिळालं का नाही हरिसुख? मध्ये मिळालं ना. गोपी गोधना सकळा गोधनाला सुद्धा प्राप्त झालं. गोधन म्हणजे गायी, गोमाता. गोमातेला सुद्धा सुख प्राप्त झालं. नुसतं सकळा शब्द वापरल्यामुळं बाकी सगळ्यांनाच हो, गोकुळामध्ये जे जे होते त्या सगळ्यांना हरिसुखाची प्राप्ती झाली. म्हणजे तिथं जन्माला आलेले कावळे, चिमण्या, पाखरं सुद्धा, पक्षी पाखरं सुद्धा काय झाले, सुखाला प्राप्त झाली, नाही का. इथं योग्याला सुद्धा प्राप्त होईना. आपण महाराज होऊन टाळा वाजून वाजून सुद्धा, कीर्तन करून करून सुद्धा प्राप्त होईना. आणि तिथल्या पाखरांना सुद्धा प्राप्त झालं ते सुख, नाही का. पहा बरं किती भाग्यवान ते पाखरं होते, त्यांना त्या हरिसुखाची प्राप्ती झाली. त्याचं कारण काय, त्याने या जन्मात नाही पण कधीतरी महान तप केलेलं होतं. आणि त्या तपाचं सामर्थ्य असं होतं की त्यांना भगवंताचं सानिध्य लाभलं आणि त्यांना हरिसुखाची प्राप्ती झाली. म्हणून सांगतात गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. निश्चित रूपानं हरिसुख प्राप्त झालं. ह्याच्यासाठी दोनदा म्हणतात हरिसुख फावले, हरिसुख फावले. नक्की प्राप्त झालं, नाही का. का आमचा मुलाचा नंबर आला का नाही? आला, अहो आला आला, नाही का. एखाद्या गोष्टी दोनदा आला आला म्हणलं की आला, नंबर नक्कीच आला, नाही का. तेव्हाच मग किती खुश होतो माणूस, नाही का. नंबर आला की नाही, नाही का. असं होतं, नाही का. कधी तुमची जर समजा एखादी स्पर्धा ठेवली गायनाची, वादनाची, तर त्याच्यामध्ये आमचा नंबर आला की नाही, हो तुमचाच आला, तुम्ही 3ऱ्या नंबरला, 4थ्या नंबरला, 1ल्या नंबरला काहीतरी येईल ना, नाही का. नंबर आला, नाही का. किती आनंद होतो, नाही का. मग दोनदा सांगावं लागतं, पण आला, हो खरंच आला, नाही का. असं नंबर आला म्हणून सांगतो. जसं तसं इथं हरिसुख फावले रे, फावले फावले दोनदा सांगितलं. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे म्हणजे नक्की हरिसुखाची प्राप्ती झाली. म्हणून सांगतात गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. बरं, हे दिलं कोणी सुख, नाही का. हे जे सुख होतं ते देणारा कोण होता, सुख देणारा. तर मग त्या अभंगाचे शेवटचे चरण बापर कुमादेवी विठ्ठले ते सुख संगडी आदि धले. बाप रखुमा देवी बरी विठ्ठले म्हणजे रखुमा देवीवर परमात्मा पांडुरंग परमात्मा त्यांनी गोकुळात कसं काय सुख दिलं. ते तर विटेवर उभे आहे तिथं आणि त्यांनी गोकुळामध्ये सुख कसं काय दिलं म्हणले. तेच तर गोकुळात होते नाही का.
गोकुळातूनच ती इथं आलेत नाही का, त्यांनी दिलेले आहे. म्हणजे ते गोकुळीहुनी आला येता नाही का, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी आला येता. भगवान परब्रह्म परमात्मा जे आलेले आहेत ना पंढरपूरला, ते गोकुळातूनच आलेत, गोकुळातलेच आहेत ते नाही का, गोकुळातलेच आहेत. कोण आहेत ते? साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण. आणि म्हणून बाप रुखमा देवीवरी विठ्ठले ते सुख सौंगडिया दिदले, त्याच श्री विठ्ठलांनी, म्हणजे आज जे आम्हाला श्री विठ्ठल दिसतात तेच परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण, त्यांनी आपल्या सौंगड्यांना सुख दिलं. आता देत नसतील का मग ते? आताही देतात नाही का. आता घेणारे असले पाहिजे. सुख देणारा परमात्मा तयार आहे. म्हणून तर सांगतात ना, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू मुंबईशी जा एक वेळ, नाही ना, पंढरीशी जा एक वेळ म्हणतात नाही का, पंढरीशी, मुंबईशी नाही. मग कुठं जायला सांगतात? पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होशील. सुख सौंगडिया दिदले, ज्या भगवंताने सौंगड्यांना सुख दिलं तेच सौंगड्यांना सुख देणारे परब्रह्म परमात्मा विटेवर उभे आहेत ना, आजही ते सुख देतात. म्हणून आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला सुख देऊ शकतात. जर आपण शुद्ध चित्तानं त्यांच्याकडे गेलो तर भगवंत सुखाचं दान करतात. बाकीचं काही दान मिळेल अथवा न मिळेल, पण सुखाचं दान नक्की मिळेल. आणि म्हणून आपल्याला सुखाचं दान पाहिजे असेल तर आपण भगवंताकडेच गेलं पाहिजे नाही का, बाकी दुसरीकडे जाऊन काही फायदा नाही का. म्हणून तर सांगतात ना, पंढरपूरच्या विटेवर उभे असणारे जे परब्रह्म परमात्मा श्रीहरी ते दान देण्यासाठी बसलेले आहेत नाही का. आणि ते दान मागायचं आहे भगवंताला. कशाचं दान मागायचं? सुखाचं दान. हे देवा आम्हाला सुख द्या. बाकीच्या वस्तू मागण्यापेक्षा आपण देवाला सुख मागितलं पाहिजे. वस्तू मागितल्यानंतर कदाचित त्या वस्तू दुःख देणाऱ्या होऊ शकतील. आज आपण जी वस्तू मागितली ती आपल्याला सुखाची वाटत होती, पण कदाचित ती दुःख देणारी होईल. म्हणून आपण देवाला सुखच मागत जावं. म्हणून लहानपणी कुणास ठाऊक देवाच्या पाया पडले की आईनं शिकवलेलं असायचं, देवा सुखात ठेव नाही का, एवढंच म्हणायचं नाही. पास होऊ दे आणि सुखात ठेव, दोनच गोष्टी असायच्या. देवा पास होऊ दे आणि सुखात ठेव नाही का. सुखात ठेव म्हणजे सुखाचं ठेवायला पाहिजे, सुख द्यायला पाहिजे. मग सुख महत्त्वाचं आहे. मग बाकी काय द्यायचं तर देन, काय द्यायचं तर नको देऊ ना, नको द्यायचं तर नको देऊ, पण सुख मात्र जरूर दे देवा. सुखाची अपेक्षा आपण देवाकडून करावी. देवाजवळ सुख आहे आणि ते देऊ शकतात. देवाजवळ दुःख नाहीच आहे म्हणून देव दुःख देऊ शकत नाही. देवाजवळ सुखच आहे. ज्याच्याजवळ जे आहे ते देत असतात. जसं सूर्यनारायणाकडे प्रकाशच आहे म्हणून सूर्यनारायण प्रकाशच देऊ शकतात. तुम्ही किती आग्रह करा अंधाराचा, सूर्यनारायणाला किती जरी अंधार मागितला कोणत्या एखाद्या भक्ताने, डोकं जरी आपटून घेतलं, फोडून जरी घेतलं डोकं, तरी सूर्यनारायण अंधार देऊच शकत नाही. त्यांना माहीतच नाही, तो त्यांना कल्पनाच नाही अंधार कसा असतो, त्याने का कल्पनाच नाही. किती जरी डोकं फोडून घेतलं तरी अंधार देऊ शकत नाही. तसं आमचे भगवान परमात्मा दुःख देऊच शकत नाही. सुखरूप आहेत ते परमात्मा. म्हणून आपल्याला सुख देणारे ब्रह्म परमात्मा त्यांची भक्ती करावी. आणि ती भक्ती करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात, अशा प्रकारचे उत्सव असतात. या उत्सवामध्ये आपण त्यांची भक्ती करायची. मग ही भक्ती करत असताना कोणी अन्नदान करतं, कोणी द्रव्यदान करतं, कोणी पारायण करतं, कोणी कीर्तन प्रवचन करून त्याच्याद्वारा, कोणी श्रवण करतं, कोणी देतं नाही का. आणि असा आनंद असतो नाही का. कोणी ज्ञान देतं, कोणी ज्ञान घेतं नाही का. तसं इथं दान करणारे सुद्धा आहेत, दान घेणारे सुद्धा आहेत नाही का. कोणी दान देतात, कोणी दान घेतात. सगळ्यांनी असा हा उत्सव जो आहे त्या उत्सवातून आपल्याला भगवंताच्या सुखाची प्राप्ती करायची. आणि भगवंताचं सुख आपल्याला जर प्राप्त झालं तरच आपण नरदेहाचं सार्थक केलं. आणि भगवंताचं सुख जर नाही प्राप्त झालं तर आपल्याला पुन्हा जन्माला यावंच लागणार आहे. कारण जोपर्यंत भगवंताचं सुख मिळत नाही तोपर्यंत आपली मनाची इच्छा पूर्ण होत नाही, सुखाची लालसा पूर्ण होत नाही. वासना शिल्लक राहील, वासना शिल्लक राहील की जन्म घ्यावा लागेल. म्हणून आपण भगवंताची भक्तीच करायला पाहिजे आणि ती करतच राहायला पाहिजे. या जन्मात नाही झाली तर पुढच्या जन्मात का होईना पण भक्ती करतच राहायची, भक्ती सोडायची नाही. भक्तीचा हा जो वसा घेतलेला आपण किंवा भक्तीचं जे व्रत घेतलेलं आहे ते व्रत अगदी शेवटपर्यंत टिकवायचं. आपल्या या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचं. आणि नाही जर आता नाही जर देवाच्या सुखाची प्राप्ती झाली तर पुढचा जन्म पुन्हा माणसाचाच मिळेल. आणि माणसाच्या म्हणून पुन्हा भक्ती होईल आणि पुन्हा भक्ती करून पुन्हा भगवंताच्या सुखाची प्राप्ती होईल. कितीतरी जन्मानंतर का होईना पण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बहुनाम जन्मनामंती ज्ञानवान माम प्रपद्यते असं भगवंत सांगतात. पण आपल्याला सुद्धा त्या सुखाची प्राप्ती होईल. म्हणून जास्त वेळ न घेता भगवंतानं ते सुख आपल्या सौंगड्यांना दिलं. कसं दिलं? भगवंताने बाललीला करत असताना चौरीलीला केली. चौरीलीला करून त्यावेळेस भगवंतानं त्या घरामध्ये गोकुळच्या गोपाळांच्या गोपींच्या घरामध्ये जाऊन दह्या दुधाची लोण्याची चोरी केली. तेव्हा आईने त्यांना उखळाला बांधलं होतं. उखळ खाली पाडून यांनी झाडं पाडली अंगणातली यमन अर्जुनाच्या. त्यावेळेस मात्र मग
गावातल्या सगळ्या लोकांनी विचार केला आता कान्हाला कुठंतरी शाळेत पाठवायला पाहिजे. त्यांची शाळा म्हणजे गोपाळांची शाळा, गाई सांभाळण्याची. पहिल्यांदा वासरं सांभाळायला पाठवलं, नंतर भगवंत गाई सांभाळायला गेले. गाई सांभाळत असताना शिदोऱ्याबरोबर घेऊन गेले आणि शिदोऱ्याबरोबर घेऊन गेल्यानंतर शिदोऱ्या वाळवंटात जपून ठेवल्या. यमुनेच्या सुंदर वाळवंटात शिदोऱ्या जपून ठेवल्या आणि खूप खेळ खेळले. खेळून खेळून दमल्यानंतर ते म्हणले आता 1:15 झालाय, बरं आता भुका लागल्यात, आता आटपाव की नाही. म्हणजे चला आटपा. मग नाही का आटपा माले की लगेच सगळ्यांनी खेळ मोडायचं ठरवला. खेळ मोडला आणि लगेच शिदोऱ्याकडे धावू लागले. देवानं सांगितलं थांबा थांबा, अगोदर गायी वळायच्या. चला वळू गायी, बैसू जीव एके डाई. मग सगळ्यांनी गायी वळून आणल्या आणि एका ठिकाणी गायी बसवल्या. मग नंतर सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने आपल्याकडे घेतल्या, त्याच्या शिदोरीचा काला केला आणि तो काला सगळ्या गोपाळांना आपल्या हातानं देवानं वाटला. हे सगळ्यात मोठं भाग्य गोपाळांचं आहे. देवानं काला तयार केला आणि स्वतः आपल्या हातानं सगळ्या गोपाळांना दिला आणि तो काला अमृताला 17दा मातीत घालील इतका श्रेष्ठ नाही का. काय अमृत आहे त्याच्या पुढे, काल्याच्या पुढे. इतका सुंदर काला भगवंतानं आपल्या गोपाळांना दिला. आपल्या हातावर काल्याचं कवळ घेतलेलं, किती छान दिसत होते देव. बिभ्रत वेणोम जठरपटयो हो शृंगवेत्रीच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्नंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदोहासे नर्म विस्वैः स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञभुक् बालकीलिः गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी काला खाल्ला, पण काला एक एकच घास खाल्ला की दुसरा घास खाल्ला नाही, कारण छानच लागला होता काला, खूपच छान लागला होता. असा काला आपण आपल्या कान्हाला दिला पाहिजे, याच्यासाठी गोपाळ खात नव्हते ना आपल्या हातामध्ये काला घेऊन देवाकडे धावत होते. कान्हा माझ्या हातातला काला खूप छान आहे, खाणं थोडंसं. सगळ्यांनी गोपाळांनी भगवंताला काला दिला आणि भगवंत दयाळू, भगवंतानं सगळ्या गोपाळांना आपल्या हातातला काला दिला. अशा प्रकारचे दयाळू परमात्मा आपल्या गोपगड्यांच्या सोबत ते सुख सौंगडिया दिदले. बापरुखमा देवी वरे विठ्ठले ते सुख सौंगडिया दिदले. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. आपलं हे गाव छोटंसं आहे, छोटंसं गाव असून सुद्धा चांगला कार्यक्रम करतात, चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करतात. आणि यामध्ये विशेष असं आहे की आपल्याला तात्यांची सुद्धा मदत असते नाही का. सुरवशी तात्या आपल्याला नेहमी मदत करत राहतात. आजही मला वाटतं त्यांचीच पंगत आहे ना आज नाही का, आज तात्याचीच पंगत असते. दरवर्षी ते आपल्याला सर्व मदत करतात आणि आपण सर्वजण मिळून हे कार्य करत असतात. खूप चांगलं आहे, अशाच प्रकारचं कार्य आपल्या हातून घडावं. सगळ्यांच्या मनामध्ये सौभाग्य सद्भाग्य नांदावं. सगळ्यांनी आपल्या आपल्या भगवंताची भक्ती करावी आणि भक्ती करून सगळ्यांनी एकमेकाला सुख द्यावं. सदैव सगळ्यांनी सुखाने नांदावं. सगळ्यांनी आपल्या आपल्या जीवनातलं जे सुख आहे ते आपण दुसऱ्याला द्यावं. दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न करू नये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण दुसऱ्याला दुःख दिलं की आपल्याला दुःख मिळणारच हे लक्षात ठेवायचं. आपण दुसऱ्याला काटा जरी टोचला तरी अंगामध्ये सूळ घुसतात, हे तुम्ही ऐकलेले नाही का, तुमच्या लक्षात आहे. एका फुलपाखराला नुसता काटा टोचला होता एका ऋषीने लहानपणी, तर त्यांच्या अंगामध्ये सूळ घुसला होता नाही का. मग सांगा, नुसता काटा टोचला तर अंगात सूळ घुसतो, आणि तसं दुसऱ्याच्या अंगात सूळ घुसविला तर मग काय काय घुसेल अंगात काही सांगता येईल का नाही. त्याच्यासाठी दुसऱ्याला दुःख नाही द्यायचं. सदैव दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला सुख द्या, सुख देऊन आपण सुखी व्हा. दुसऱ्याला जर सुख दिलं तर आपण सुखी व्हा. दुसऱ्याला दुःख देऊन कोणीच सुखी झाला नाही आत्तापर्यंत. कारण आपण दुसऱ्याला दुःख दिलं ना आपल्याला सुख कसं मिळणं शक्य आहे, मिळतच नाही. जे दिलं ते मिळत असतं. म्हणून आपण द्या सुख आणि घ्या सुख. मग सगळ्यांनी एकमेकाला सुख द्या, एकमेकाला सुख देऊन सगळी सुखानं नांदा. आणि असं जर आनंदाचं जीवन झालं तर छोटंसं गावसुद्धा तुमचं वैकुंठ होईल, गोकुळ होईल. असं गोकुळ व्हावं हे गाव, याच्यासाठी मी सगळ्यांना प्रार्थना करतो. बाबा, कोणीही एकमेकाला दुःख न देता सगळ्यांनी एकमेकाला सुख देण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये चांगलं सुख मिळेल. झालेली जी सेवा आहे ती भगवंताच्या चरणी ठेवतो, समर्पित करतो आणि हनुमंतरायाला प्रार्थना करतो, ग्रामदैवत हनुमंतरायाने, प्रभो आम्हाला अशा प्रकारची सद्बुद्धी द्या, आमच्याकडून सगळ्यांचं भलं होईल अशा प्रकारची सद्बुद्धी द्या आणि आमच्याकडून भलं करून घ्या, आमच्याकडून चांगलं कर्म करून घ्या अशी प्रार्थना करतो. सेवेला सांगता आज या सेवेसाठी उभी असणारी आमची भजनी मंडळी, खूप गोडगोड अशी भजनी मंडळी, खूप भजन ऐकायला पाहिजे, पण काय करू आता, वेळ कमी आहे नाही का आमच्याकडे. आणि मृदंगाचार्य चांगले, गायनाचार्य चांगले, श्रोते मंडळीसुद्धा महाराजाचे सगळे नाही का, हां एक एक ahoनी बळीरे सगळे नाही का, सुंदर अशा प्रकारचे. पण वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यामध्ये ही सेवा केलेली आहे. झालेली सेवा इथेच थांबवतो. एकदा भगवान ज्ञानेश्वर माऊलींचं आणि भगवान संत श्रेष्ठ तुकोबऱ्यांचं भजन करू. हरी ज्ञानेश्वर माऊली.